पण तुम्ही कोणाचे WhatsApp चॅटला जर लॉक घालायचे असेल, फिंगर लॉक घालायचा असेल तर कशा पद्धतीतून घालू शकता ते तुम्हाला सांगणार आहे. जसं की कुणाचंही तुमच्या WhatsAppमध्ये चॅटिंग असेल त्याला तुम्हाला फिंगरप्रिंट लॉक घालायचा असेल तर इझिली तुम्ही घालू शकता. कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय सांगतो. त्याआधी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या आणि विदाऊट स्किप करता व्हिडिओ पहा. एकदम छोटा व्हिडिओ झाला आहे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, तुमचं WhatsApp असेल ते ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर ज्या चॅटला तुम्हाला लॉक घालायचं ते चॅट पहिले सिलेक्ट करून घ्यायचं. जसं की त्या चॅटवर अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा. प्रेस केल्यानंतर अशा पद्धतीने 3 लाईन्स दिसतील त्यावर क्लिक करून घ्या आणि त्यानंतर लॉक चॅटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा. त्यानंतर तिथे कंटिन्यूवर क्लिक करायचा आणि त्यानंतर तुमचं जे फिंगर असेल ते अशा पद्धतीतून द्यायचं आणि त्यानंतर ओके करून घ्यायचा. ओके, जे की चॅट आहे त्याला फिंगर लॉक बसला आहे आणि जे की चॅटिंग जे की होतं ते हाईडसुद्धा झालं आहे, जे की तुम्हाला इथे लॉक चॅटवर दिसत असेल. जसं की मी पूर्णपणे बघू शकता. बॅक येऊन फेरशी मी ओपन करून पाहतो तर तुम्ही सांगतो तर बघू शकता इथे कुठेही दिसत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने खाली स्क्रोल डाऊन कराल त्यावेळेस तुम्हाला लॉक चॅटचा एक ऑप्शन भेटेल. ज्यावेळेस तुम्ही त्यावर क्लिक करशील त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचा जी की तुमचं फिंगर विचारलं जाईल. अशा पद्धतीतून फिंगर दिल्यानंतर जी की अनलॉक होणार आहे आणि तुम्ही इझिली जी काही चॅटिंगसुद्धा करू शकणार आहात. जसं की समजा तुम्हाला मेसेज जरी आला तर तुम्हाला तिथे बघू शकता जी की फिंगर असेल तो फिंगर दिल्याशिवाय जे की चॅट आहे ते अनलॉक होणार नाही. जसं की आता मी याच्यावर क्लिक केलं, इथून फिंगर दिला, जी की चॅट आहे ते अनलॉक झालेलं आहे. त्यानंतर मी इथून अशा पद्धतीने जी की चॅटिंग असेल ते पूर्णपणे करू शकणार आहे. हा वेळेस तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने चॅटला आपण जी की फिंगर लॉक घालू शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉनही ऑन करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.